40 गावात डोंगरी नदीला पूर आल्याचं पाहायला मिळते। पुरामध्ये अनेक भाविक अडकलेले आहेत। जळगावच्या 40गाव तालुक्यातील पाटणा देवी परिसरात मुसळधार पाऊस कोसळतोय आणि या मुसळधार पावसामुळे डोंगरी नदीला मोठा पूर आलाय। पाटणा निवासिनी चंडिका देवीच्या दर्शनासाठी गेलेले अनेक भाविक या पुराच्या पाण्यामध्ये अडकून पडलेले आहेत। नदीला पूर आल्यामुळे दर्शनासाठी आलेले असंख्य भाविक अडकल्याची माहिती मिळते। दोन नदीच्या मध्यभागी अनेक भाविक अडकल्याचं या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। पाटणा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली आहे। त्यामुळे डोंगरी नदीला पूर आलाय। या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देत आहे संजय महाजन। संजय, या पुराच्या पाण्यामध्ये किती भाविक अडकलेले आहेत? आज 40गाव तालुक्याच्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाऊस झाला आहे आणि त्या ठिकाणी नदीला पूर आला। पाटणा देवी म्हणून एक जंगली एरियामध्ये देवीचं स्थान आहे। त्या देवीचं स्थान ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावरती शनिवारी रविवारी भाविक या ठिकाणी येत असतात। त्या ठिकाणी भाविक आता पाऊस इतक्या जोरात झाला तर नदीला पूर आल्यामुळे भाविक या ठिकाणी अडकलेले आहेत। धन्यवाद संजय या सविस्तर माहितीसाठी। तर पाहतोय 40गाव मधील पाटणा देवी परिसरात मुसळधार पाऊस झालाय आणि त्यामुळे डोंगरी नदीला मोठा पूर आलाय। डोंगरी नदीजवळच पाटणा निवासिनी चंडिका देवीच्या दर्शनासाठी गेलेले भाविक अडकून पडलेत। नदीला पूर आलाय त्यामुळे दर्शनासाठी गेलेले भाविक नदीच्या त्या आड अडकून राहिल्याचं या दृश्यांमध्ये बघायला मिळतं। एक मोठी बातमी पाहतोय जळगावच्या 40गाव मधील पाटणा देवी परिसरात मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळेच डोंगरी नदीला मोठा पूर आल्याने पुराच्या प्रवाहात काही भाविक अडकल्याची माहिती मिळते।